एवढा लाख मुलाचा जन्म दिला ना, फक्त मला स्वामींचं दर्शन द्या. निघाली स्वामी त्या ठिकाणी माघारी, त्या ठिकाणी निघाले रामदास स्वामी. माघारी गेले, त्या ठिकाणी दररोजचा नित्यनेम आवरला. सकाळची वेळ भिक्षा मागण्याकरिता निघाले. हातामध्ये कमंडलू आहे. शेण काड्या कचऱ्याने भरलेला गच्च कमंडलू निघाले. त्या माऊलीच्या घरासमोर आले आणि त्या माऊलीच्या घरासमोर आल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडत्या क्षणी त्या माऊलीनं पंचपक्वान्नाचं ताट आणलं. बरं आई, आणि पंचपक्वान्नाचं ताट आणल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडलं. पंचपक्वान्नाचं ताट घेऊन आले आणि पंचपक्वान्नाचं ताट घेऊन आल्याबरोबर त्या माऊलीनं प्रत्युत्तर केलं, स्वामी. समर्थ रामदास स्वामींना बोलू लागले, तुम्ही त्या ठिकाणी एवढं पंचपक्वान्नाचं ताट त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलोय आम्ही. हे घेण्याकरिता काहीतरी पात्र पुढं करा. लक्ष द्या बरं, किती वाक्य गोड आहे. हे घेण्याकरिता काहीतरी पात्र पुढं करा म्हटल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडलं. समर्थ रामदास स्वामींनी हातातला कमंडलू पुढं केला आहे. हातातला कमंडलू पुढं केला आणि हातातला कमंडलू पुढं केल्याबरोबर त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींना वाढण्याकरिता, भिक्षा वाढण्याकरिता ती त्या ठिकाणी माऊली समोर आली. पाहिलं तर गच्च भरलेला कमंडलू आहे. त्या ठिकाणी शेण काड्या कचऱ्याने गच्च भरलेला कमंडलू पाहिला आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं, अहो तुम्ही एवढं अस्वच्छ पात्र आम्हाला त्या ठिकाणी भोजन घेण्याकरिता त्या ठिकाणी देताय ना, ते स्वच्छ करून द्या ना. स्वच्छ करून द्या म्हटल्याबरोबर मुखातून प्रत्युत्तर बाहेर पडलं, आमचं सामान्य भोजन घेण्याकरिता जर तुमचं पात्र स्वच्छ लागत असेल ना, ऐका बरं, सामान्य भोजन घेण्याकरिता जर पात्र स्वच्छ लागत असेल तर स्वामींचं दर्शन घडवून द्यायचंय. अंतकरण शुद्ध नको का, आधी अंतकरण शुद्ध करा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. सात्विक अंतकरणाचं अंत असं. नाहीतर मनामध्ये भाव नाही, चालला देवाकडं. एक आंधळा सदग्रस्त आहे. किती भाव पाहिजे? आंधळा सदग्रस्त न चुकता स्वामींच्या मंदिरात येत होता बाबा. डोळ्याने दिसत नाही त्याला, आणि ज्याला डोळ्याने दिसतो तो मंदिरात आला आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं, काय ए आंधळ्या, दिसत नाही तरी न चुकता मंदिरात कशा पाय येतोय? तुला डोळ्याने दिसत नाही ना म्हणे, मग मंदिरात येतोय कशाला? तर त्या आंधळ्या सदग्रस्ताने दिलेलं उत्तर किती गोड आहे पहा बरं. स्वामी भक्त ऐका सर्वांनी. त्या आंधळ्या सदग्रस्ताने दिलेलं उत्तर आहे, म्हणे मला डोळे नाही, त्या ठिकाणी स्वामी मला दिसते नाही, म्हणून त्या ठिकाणी मी मंदिरात येतोय. याचं कारण असं नाही. मग मला जरी स्वामी दिसत नसते म्हणून काय झालं, पण स्वामी मला पाहतात ना म्हणे, याच्याकरिता येतोय. भाव सात्विकांना, नाही तर मनात भाव नाही. एक गोडले भावगीत आहे. काय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. आशान पावायचा नाही र, हा देव आशान भेटायचा. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. फक्त सात्विक अंतकरणाचा भाव पाहिजे. एक टाळी वाजवा. एक चोराचा देव त्याला वाघ टाळी. एक सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, चांदीचा देव त्याला चोराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव. मातीचा देव त्याला पाण्याच भेव, मातीचा देव त्याला पाण्याच भेव. आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. आशान पावायचा नाही र, हो देव आशान भेटायचा नाही र. श्री स्वामी समर्थ महाराज की देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही र.
पाहिजे हा भाव आणि भावापाशी देव शीघ्र उभा तुकोबाराया सांगतात. फक्त सात्विक अंतकरणाचा भाव पाहिजे. भाव तो स्वामींविषयी असाल तर स्वामी आपल्या दर्शन द्यायला मागं पुढे पाहणार नाही. आपल्या मागं आणि पुढे ते उभेच आहे. तुमच्यात माझ्या सर्व ठिकाणी स्वामी आहेच नाही महाराज. ज्ञानोबाराया सांगतात त्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य त्या ठिकाणी नाही अशी जागा नाही. 6 जगाचा मालक आहे, भरून उरलेला आहे ना, तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे. त्याच्या सत्तेशिवाय हे जगत चालू शकत नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ते चालित. ज्ञानोबाचं किती गोड असं वर्णन आहे. तसं संत महात्मे प्रत्येकाच्या त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये संत भरून उरलेले आहेत. फक्त ते कळले पाहिजे महाराज. येत असतात संत प्रत्येकाच्या जीवनात दर्शन देण्याकरिता. तसेच तुम्ही त्या ठिकाणी सेवा करतात येणारच आहे स्वामी एक ना एक दिवस. फक्त वाट पाहावी लागल. किती जगद्गुरु तुकोबाराय विचारत होते, कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. येणार आहेत एक दिवस संत, त्यासाठी वाट पाहावी लागल. देव भेटण्याकरिता शबरी मातेनं त्या ठिकाणी व्याकुळ झाली होती. कधी माझा राम भेटेल मला, व्याकुळ झाली होती महाराज. माझा देव कधी मला भेट देईल. आई देवाला भेटण्याकरिता व्याकुळ व्हावं लागतंय. तसा देव थोडी भेटतोय, सामान्य नाही महाराज देव. संत त्या ठिकाणी तसं संत महात्मे या जगाच्या कल्याणाकरिता त्या ठिकाणी येत असतात. अशी अधिक करून संत महात्मे त्या ठिकाणी त्यांचं प्रागट्यकरण त्याच्याकरिताच आहे. ते एका जागेवरती संत महात्मे कधी थांबत नाही. ऐका बरं, संत महात्मे त्या ठिकाणी आल्यानंतर कधी एका जागेवरती थांबत नाही. त्या ज्याप्रमाणे मौलिक ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, ज्याप्रमाणे एखादी नदी आहे. ऐका बरं बाबा, ज्याप्रमाणे एखादी नदी आहे ना, ती नदी त्या ठिकाणी वाहत निघाली, त्या ठिकाणी ती एका जागेवरती थांबत नाही. मग सर्वांना पाणी देण्याचं काम करते, सर्वांना सुजलन सुफलम करण्याचं काम करते. मौलिक ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना सांगतात, का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादक समुद्र जाय आप गंगेचे जैसे. काय ज्ञानोबऱ्याचा दाखला आहे. तसे संत आहेत, जरी त्या ठिकाणी अवतराला आले तरी एका जागेवरती थांबत नाही महाराज. स्वामी समर्थजी महाराज जरी कर्दळी वनामध्ये त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी प्रागट्यकरण झालं असेल, तिथून पुढे त्या ठिकाणी ते निघाले जगाच्या कल्याणाकरिता. काशीला गेले, त्या ठिकाणी जगन्नाथपुरीला गेले, गोदावरीच्या तर मंगळवेढा असेल त्या ठिकाणी स्वामी समर्थजी महाराज निघालेले. ड्रेपरीवाले लक्ष असू द्या सर्व मंडळी माघारी. स्वामी समर्थ महाराज त्या ठिकाणी निघालेले. ज्यावेळेला कर्दळी वनातून त्या ठिकाणी निघालेत महाराज, जिथं जातील तिथं त्या ठिकाणी भक्त परिवार एक 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 जमा करायला सुरुवात केला. स्वामींचं कार्य तसंच आहे. आपल्या रांध्यामध्ये स्वामीं त्या ठिकाणी देवस्थान नाही. नगर असल, मुंबई असल, अवघ्या जगभर नवे नवे गावागावात स्वामींचं त्या ठिकाणी वास्तव्य तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. का? ज्या ठिकाणी संत जातात ना बाई, त्या ठिकाणी ती जागा पवित्रच कर. संत शरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. स्वामी समर्थ महाराज निघालेले, काशीला गेले, काही दिवस अनुष्ठान त्या ठिकाणी केलं. संत होणं सोपं नाही. काही दिवस अनुष्ठान केला, त्या ठिकाणी नामस्मरण चिंतन करत करत त्या ठिकाणी जगन्नाथपुरीला निघाले. ऐका बरं, एका जागेवर थांबले नव्हते, त्यांचं भ्रमण चालूच होतं. त्या ठिकाणी त्यांचं भ्रमण त्या ठिकाणी चालूच होतं, एका जागेवरती नव्हते महाराज. त्या ठिकाणी जगन्नाथपुरीला गेले, तिथे काही दिवस साधना केली. गोदावरीच्या तीरावर त्या ठिकाणी राहायचंय. अखंड नामस्मरण चिंतन चालूच आहे, भजन चालूच आहे. जो भेटल त्याला त्या ठिकाणी त्याच्या मस्तकावर हात ठेवायचे आणि त्याचा उद्धार करायचे महाराज. संत सामान्य नाही. त्यांनी आपल्या मस्तकावर हात जरी ठेवला, बर का, हात टेकून दाखवा बर का स्वामी महाराज. मस्तकावर हात टेकवल्याबरोबर त्या ठिकाणी तो पवित्र होतो महाराज. सामान्य नाही, सामान्य नाही संत त्या ठिकाणी. तिथून त्या ठिकाणी ते मंगळवेढ्याला आले. त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये काही दिवस त्या ठिकाणी साधना त्या ठिकाणी केलेली आहे. इकडे या, काही दिवस त्या ठिकाणी साधना केलेली. त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी जे पवित्र असं पंढरपूर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहतो. न चुकता पंढरपूरला जाणारे तुम्ही आम्ही सर्व भक्त आहेत. त्याचे स्वामी समर्थजी महाराज त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये राहू लागले.
पण जिथं जातील तिथं त्यांचा उद्धार करत होते महाराज. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी सांगत होते, देवा तो सामान्य नाही देव बरं पंढरपूरला. बर काही सामान्य देव नाही पंढरपूरला, जगाचा मालक आहे. तुझी सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे, तुझी आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. पंढरपूरला ब्रह्मांडाचा धनी येतो, सामान्य नाही. तुम्ही फक्त त्याला पहा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा असताना